व्हेरी गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण धिस इज आणि दीज आर हे दोन संकल्पना प्रॉपर पद्धतीने पाहणार आहेत. आपल्यासोबत रुपाली मॅडम आणि कोमल मॅडम आहेत. सो आपण जस्ट स्क्रीन शेअर करतोय तुमच्यासोबत. प्रॉपर पद्धतीने लिहून घ्या आणि मग आपण समजून घेऊया. बघा, या धिस इज आणि दीज आरचा वापर होतो कशासाठी? तर आपल्या हाताजवळ असलेल्या वस्तू असतील, प्राणी असतील, पक्षी असतील, फळं असतील, फुलं असतील इत्यादी दाखवण्यासाठी आपण धिस इज आणि दीज आरचा वापर करतो. धिस इज आणि दीज आर. इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर फॉर इंडिकेटिंग द थिंग्स, ॲनिमल्स, बर्ड्स, फ्रुट्स, फ्लावर्स एक्सेट्रा विच आर नियर टू अस. जे आपल्या जवळ आहेत असे प्राणी, पक्षी, फळं, फुलं सांगण्यासाठी आपण धिस इज आणि दीज आरचा वापर करतो. प्रॉपर पद्धतीने लिहून घ्या. फक्त दरवेळेला स्क्रीनशॉट काढून नंतर लिहू म्हटलं तर नंतर होत नाही. त्याच्यामुळे सोबतच लिहा. 2 मिनिटं जास्त जातील आपले, काही हरकत नाहीये. बट विल कंटिन्यू द थिंग्स. लिहून झालं की सांगा मला की लिहून झालंय म्हणून. झालंय सर. राईट, फाईन. कोमल मॅडम? कोमल मॅम लिहून झालंय का? येस सर. ओके, फाईन. बळजबरी येस म्हणायचं नाही. ठीक आहे, फाईन. बघा, त्याची उदाहरणं दिली आहेत आपल्याला. ही गाय आहे, धिस इज अ काऊ. आणि हा पेन आहे, धिस इज अ पेन. अनेक वचनासाठी आपण ह्या 10 गायी आहेत, दीज आर 10 काऊज असं वापरतो. आणि ह्या घड्याळी आहेत, दीज आर वॉचेस. अशा पद्धतीने अनेक वचनासाठी एस हा प्रत्यय एक्स्ट्रा लागतो त्यामध्ये. दीज आर 10 काऊज. आता या दोन्ही कन्सेप्टचा वापर एवढा छोटा नाहीये. हा फक्त समजण्यासाठी तुम्हाला एक सोपी उदाहरणं दिली आहेत. याचा मूळ वापर कशासाठी होतो हे मी तुम्हाला पुढच्या माझ्या एक्सप्लेनेशनच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि त्याचा वापर खूप मोठ्या प्रमाणामध्ये रुपाली मॅडम आपण कम्युनिकेट करताना कसा करतो हे तुम्ही लक्षात घ्या. कारण तुम्हाला याच्यामध्ये आपल्याला ह्या सगळ्या कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवण्याचं मूळ कारण काय की आपल्याला कम्युनिकेशन सोपं व्हावं आणि कुठं चुका होत होत्या आपल्या हे पण लक्षात यावं. हाच आपला पर्पज आहे याच्या मागे. आता मी रुपाली मॅडम तुम्हाला आज सगळे व्हिडिओ पाठवून देणार ह्या सगळ्या कन्सेप्टचे, बरं का? ओके. आणि तुम्हाला जसं वेळ मिळेल तसं ते पाहून त्याच्या एक्सरसाइज प्रोसेस मी पाठवणार, ते सोडून घ्या. कारण तुमची ओके. अंडरस्टँडिंगची स्पीड फास्ट आहे. कदाचित मी तुम्हाला वेगळ्या अँगलने फास्ट ट्रॅकवरती घेऊन जाईल. राईट? ओके, फाईन. राईट. चला, झालंय लिहून? येस. ओके. कोमल मॅम? एक मिनिट सर. राईट, ओके. थोडी स्पीड वाढवायची, अंडरस्टँडिंगची पण स्पीड वाढवायची आणि लिहायची पण स्पीड वाढवायची. आपण आता ग्रॅज्युएशनला आहोत. सो वी हॅव टू जस्ट इन्क्रीज द स्पीड ऑफ इट. ओके, चलो, फाईन. झालंय लिहून? हो सर. ओके, राईट. आता बघा, याचा मूळ उपयोग कशासाठी होतो रुपाली मॅडम? मॅक्झिमम टाइम आपण जेव्हा पाहतो, एखाद्या वेळेस नरेंद्र मोदींना कम्युनिकेट करताना पाहतो, एखाद्या आपण दुसऱ्या एखाद्या पोलीस डिपार्टमेंटच्या माणसाला कम्युनिकेट करताना पाहतो. तेव्हा त्यांच्या कम्युनिकेशनमध्ये इंग्रजी वाक्य कशा पद्धतीने दिस आणि दीज संदर्भात येतात ते बघा. जसं नरेंद्र मोदी एखादी जेव्हा स्कीम लॉन्च करतात, तर तेव्हा ते काय वापरतात? दिस स्कीम हॅज बीन लॉन्च्ड बाय मिस्टर नरेंद्र मोदी असं न्यूजपेपरमध्ये वाक्य आलेलं असतं. This scheme has been launched by Mr. Narendra Modi for the welfare or for the well-being of the farmer. फार्मरच्या भवितव्यासाठी अशा पद्धतीची स्कीम नरेंद्र मोदी यांनी लॉन्च केलेली आहे, असा त्याचा अर्थ होतो. अजून बघा आता, दीज आर द फॅसिलिटीज प्रोव्हाइडेड बाय द कॉलेज टू यू पीपल. अशा पद्धतीच्या फॅसिलिटीज तुम्हाला कॉलेजने प्रोव्हाइड केलेल्या आहेत. असं कॉलेजमध्ये कोणतरी आपल्याला इन्फॉर्मेशन किंवा नोटीस दिलेली असते नोटीस बोर्डावरती. म्हणजेच काय की या ठिकाणी निर्जीव वस्ती, प्राणी, पक्षी, फळं, फुलं काही आहेत का? नाही. परंतु काय काय फॅसिलिटीज दिलेल्या आहेत, त्या फॅसिलिटीज साठी आपण अनेक असतील तर दीज वापरू शकतो आणि एक असेल तर धिस वापरू शकतो. राईट? अजून एक उदाहरण बघा. दीज काइंड ऑफ फाइल्स आर सपोर्टिव्ह टू अस. अशा प्रकारच्या फाईल आपल्यासाठी खूप सपोर्टिव्ह आहेत. राईट? आता रुपाली मॅडमच्या भाषेत जर सांगायचं झालं त्यांच्या कन्सल्टन्सीच्या याच्यामध्ये,
तर दीज आर द 4 वॅकन्सीज इन दिस कंपनी. या कंपनीमध्ये या 4 वॅकन्सीज आहेत. राईट. This is a single vacancy in Bajaj Auto Limited, and so we are offering this kind of things to you. ही एक सिंगल अपॉर्च्युनिटी बजाज ऑटो लिमिटेड मध्ये आहे, सो आम्ही तुम्हाला ती ऑफर करतोय. म्हणजे मॅक्झिमम वेळेस जेव्हा प्रॅक्टिकली विचार करतो आपण कोमल मॅडम, तर तेव्हा याचा वापर अनेक वेगवेगळ्या ठिकाणी होतो. एक गोष्ट दाखवण्यासाठी धीस वापरलं जातं, अनेक गोष्टींसाठी दीज वापरलं जातं. राईट. Yes. These are 4 chairs. These are 4 chairs in the office. या ऑफिसमध्ये 10 चेअर किंवा 4 चेअर आहेत. बरोबर आहे. हा, येस, रुपाली मॅडम काहीतरी विचारत होता, बोला. नाही सर. ओके, फाईन, राईट. लक्षात आलं तुम्हाला धीस आणि दीजचा वापर कसा होतो? येस. फक्त एवढंच आहे की हे वापरत असताना आपण आपल्या समोर घडलेल्या, समोर असलेल्या गोष्टींसाठी आपण हे वापरतोय. खूप दूरवरच्या किंवा पुण्याकडच्या, मुंबईकडच्या, इकडच्या अपॉर्च्युनिटी जर आपल्याला दाखवायची असतील मॅडम, तर त्याच्यामध्ये पुढचे जे 2 कन्सेप्ट शिकवणार ते वापरले जातात. आता मी तुम्हाला फक्त ग्रॅमॅटिकल कन्सेप्ट शिकवत बसत नाहीये, मी तुम्हाला त्याची प्रॅक्टिकल युटिलिटी पण सांगतोय सोबत सोबत. आणि ही प्रॅक्टिकल युटिलिटी तुम्हाला इम्प्लिमेंट करायची आहे. तुम्हाला ग्रामर नाही लक्षात राहिलं ना काही दिवसांनी तरी चालेल, मला काय प्रॉब्लेम नाही, पण तुम्हाला हे लक्षात राहायला पाहिजे याचा वापर कुठे होतो. दिस इज आणि दीज आरचा वापर कुठे होतो एवढं जर लक्षात राहिलं लॉजिकली, तरी तुम्ही कम्युनिकेशन मध्ये मास्टर होता. काही प्रॉब्लेम नाही. आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण फक्त दिस इज आणि दीज आरचाच कन्सेप्ट मी क्लिअर केला. आता मी पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून लगेच दॅट इज आणि दोज आर क्लिअर करणार आहे तुम्हाला. आणि कोमल मॅडम, याचे मी जेव्हा व्हिडिओ तुम्हाला पाठवतोय, रिसेंड करतोय, तेव्हा त्याला रिपीटेडली पहा तुम्ही. कारण काय की आपल्याला एखाद्या वेळेस नाही कळालं ना, तर आपण व्हिडिओ 4 वेळेस पाहिलं की कळतंय आपल्याला. फक्त व्हिडिओनी माणूस कधीच डेव्हलप होत नसतो. लाईव्ह शिकल्याच्या नंतर प्रॅक्टिस म्हणून जर व्हिडिओ ऐकला तर माणूस 100% डेव्हलप होतो. ओके, चलो फाईन. थँक्यू व्हेरी मच फॉर बिंग विथ मी. आता नेक्स्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण नेक्स्ट कन्सेप्ट पाहणार आहोत, दॅट इज कॉल्ड ॲज दॅट इज अँड दोज आर.